हा सामना 5 षटकांचा राहील याची दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची. एक ओव्हर पॉवर प्लेचं राहील याची सुद्धा नोंद दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. सामना 5 षटकांचा राहील. मॅन्डेटरी पॉवर प्ले 1 षटकाचा राहील याची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरता येतील. नाणेफेक जिंकून प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. फिल्डिंगचा निर्णय घेतला समोर अग्नि स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूने प्रथमतः बॅटिंग साठी संधी दिली जाते दांडी बालवड क्रिकेट संघ. धन्यवाद राज माकले. एकूणच अंतिम सामना आपण या ठिकाणी अनुभवतो. मैदानामध्ये अंतिम सामना या ठिकाणी मैदानावर रंगतोय. 44वी चॅम्पियन ट्रॉफी दांडी मालवण विपक्ष अन्वी स्पोर्ट्स रेडी आणि समोर या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आणि मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रण दिले जाते. चला बॉल बॉईज ना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. या ठिकाणी सामना 5 षटकांचा आणि सुरुवातीच्या 2 षटकांसाठी आमचे साथी समालोचक गौरव आरुंदेकर पहिल्या 2 षटकांसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी षटकारांची म्हणजे फायनलच्या सामन्यासाठी 6 हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. श्री काशीनाथ नार्वेकर यांच्याकडून येतं 6 हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी. मेगा फायनलचा सामना अन्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ त्याचबरोबर दूरवरून आलेला मालवण दांडीचा संघ. स्ट्राईकला सिंधुदुर्गाचा बाहुबली समोर आहे विक्की रोगे. पहिला चेंडू कव्हरला चेंडू चाललाय हाय हॅलो करत 1 बाउन्स 2 बाउन्स बोर्ड लाईनच्या बाहेर चौकार आलाय. दाजी नाईकच्या बॅटमॅननं ब्रँडेड. पहिल्या चेंडूवर दाजी नाईकने आक्रमण चालू केले. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू चाललाय. टायमिंग होऊया प्यार. दाजी नाईकच्या बॅटमॅननं कव्हर बाउंड्रीला मोठा फटका षटकार. क्रिकेट होया प्यार टायमिंग सही तो सब कुछ सही. दुसरा मोठा फटका दाजी नाईकच्या बॅटमॅननं संघाची धावसंख्या 10 धावा. फटका फसलाय. धोक्याची घंटा वाजली होती. क्षेत्ररक्षक मोठी गलती करतो. या चेंडूवर हा झेल पकडायचा होता. तगडा खेळाडू आहे समोर. तसेच श्री दाजी तारी, श्री वैभव सारंग, श्री साहिल मोबारी, श्री सुनील तारी, श्री संतोष कासकर यांना सुद्धा मी विनंती करेल की त्यांनी पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. श्री अंकुश कुमार यांना सुद्धा मी विनंती करेल की पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. विकी रोगेने काम केलं होतं तिसऱ्या चेंडूवर. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज विकीचा चेंडू गेला. निर्धाव होते चेंडू. चौथा चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या 12 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर.
दाजी नाईकने जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर संजय निकम याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक. स्लोवर वन होता चेंडूला बीट केलंय दाजीला. चेंडूने सुरेख चेंडू होता. विकी रोगेचा कमबॅक करतोय. लागोपाठचा तिसरा चेंडू चांगला टाकतोय. पंचांचा निर्णय. चांगला चेंडू होता विकी रोगे याचा. या षटकातील शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचे षटक चालू असताना 12 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका पाहूया. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमा रेषा पार. दाजी नाईकच्या बॅटमध्ये श्री महेश तारी, श्री जनार्दन मोडकर, आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य श्री सुधीर नारेकर यांना सुद्धा मी विनंती करेल की त्यांनी पॅव्हलियन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. दाजी नाईकने सुरुवात दिमाखात केली. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात 16 धावा. 5 षटकांचा सामना. नवीन गोलंदाज येतोय राज तोडणकर. चांगला गोलंदाज आहे. समोर बॅटर विनय पावणेजी, लेफ्ट हँडेड बॅटर. 5 षटकात कमीत कमी 50 धावा काढाव्या लागतील. मेगा फायनलचा सामना आहे. दोन्ही संघांवर स्पेशल आहे. पाहूया कोण जिंकतोय किरवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा मेगा फायनलचा सामना. पाहूया ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव. एका धावेने भर पडते संघाची धावसंख्या 17 धावा. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धाव. त्यानंतर अतिवेगात गेला चेंडू. हीच तर या खेळाडूची खासियत आहे. वेगवान चेंडू भरपूर वेळा फेकतो हा गोलंदाज. पंचांचा इशारा येतो वन बाउन्स असल्याचा. एक चेंडूचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 17 धावा. दुसरा चेंडू राजच्या स्लोवर वन सबमरीन डिलिव्हरी फेकली राज याने. चांगला चेंडू होता. विनय पावणेजीला बीट केला चेंडूने. श्री रघुवीर मोडकर यांना सुद्धा मी विनंती करेल, माजी खेळाडू, त्यांनी सुद्धा पॅव्हलियन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री सुधीर नारेकर यांनी सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी सुद्धा येऊन पॅव्हलियन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. त्यानंतर पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. पाहूया नो असल्याचा. संधी कुणाला असेल. सिंधुदुर्गाचा बाहुबली. पाहूया थर्ड अंपायर कडे निर्णय येतोय. सतरा धावा झाल्या तर कोणाला असेल खतरा. पाहूया येणारा चेंडू असेल. पंचांचा निर्णय येतोय नो असल्याचा. समोर आहे सिंधुदुर्गाचा बाहुबली. एकोणीस धावा. अन्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ 17 पे 11 या धावांपासून वाचतोय. फ्रीडचा चेंडू समोर आहे दाजी नाईक. फ्री चेंडू येताना घेऊन येतो. नो बॉल चेंडू येताना घेऊन येतो. फ्री हिट संधी असेल दाजी नाईकला. मोठा फटका. चेंडू चाललाय बुलेटला पाठवले. पाहूया विकी रोगे आहे चेंडू खाली. या चेंडूवर एकच धाव. चांगला फटका होता दाजी नाईकचा.
पुन्हा एकदा नो चेंडू. लागोपाठचा दुसरा संधी आहे विनय पावणेजीला. 21 धावा. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा. पेटचा चेंडू आहे समोर विनय पावणेजी. आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा प्रयत्न. पाहूया लॉंग ऑनला विकी रोगे येतो स्क्रीनवर. या चेंडूवर एकच धाव. संघाची धावसंख्या 22. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा. चांगली फलंदाजी म्हणता येईल अन्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाची. चांगला चेंडू होता. पाहूया कव्हरला हर्ष रोगे येतो. या चेंडूवर 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग म्हणता येईल दाजी नाईक आणि विनय पावणेजी या खेळाडूची. अति वेगात फेकलेला चेंडू. त्या चेंडूवर 2 धावा. 4 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 24 धावा. या षटकातील 2 चेंडू बाकी. पाहूया समोर आहे बॅटर दाजी नाईक. चांगला चेंडू फेकला गलीच्या दिशेने. निखिल पराडकर येतो स्क्रीनवर. पाहूया या चेंडूवर किती धावा मिळत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग म्हणता येईल दोन्ही खेळाडूंची. सामन्यादरम्यान श्रीगर्जना क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू श्री गुरुदास सारंग यांचं आगमन होतंय. मी विनंती करेल की त्यांनी सुद्धा पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच श्री सदानंद पेडणेकर कुठे असतील तर त्यांनी सुद्धा पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. या षटकातील शेवटचा चेंडू. मोठा फटका लेग साईडला. बैठक फटका दाजी नाईकच्या बॅटमधनं चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका अंदाज येतो की यश. विकी रोगे येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय दाजी नाईक मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. कारण याच खेळाडूला खेळावं लागेल. शेवटचे 18 चेंडू आहेत या इनिंग मधील. 2 षटकातच मोठा डोंगर केला उभा अन्वी स्पोर्ट रेडी संघाने. विकी रोगे येते फाईन लीगला. पाहूया रोहित गेविस्कर आहे चेंडूवर. चांगला चेंडू अडवतोय. चेंडू होतोय निर्धाव. विकी रोगे या गोलंदाजाचा. तगडे खेळाडू आहेत अन्वी स्पोर्ट रेडी संघाकडे. यानंतर बबल नाईक, सुजित सावळ, विशाल नाईक तगडे खेळाडू आहेत. मोठा फटका बॅकची एज. पहिला गडी बाद. विनय पावणेजी बॅक टू द पॅव्हलियन. कोणता खेळाडू मैदानात पाऊल टाकेल पाहूया. सिंधुदुर्गचा स्टारकास बबल नाईक. धाव. संघाची धावसंख्या 31 धावा. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी.
पाहूया समोर आहे दाजी नाईक वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय. माहित आहे अन्वी स्पोर्ट रेडी संघाचा तगडा खेळाडू. या खेळाडूला खेळावं लागेल शेवटचे 15 चेंडू. रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराचा वेग घेतोय. चेंडू होतोय निर्धाव. कमबॅक करतोय विकी रोगे. कारण पहिल्या 2 षटकात मागडे ठरले गोलंदाज राज तोडणकर. विकी रोगे पुन्हा एकदा कमबॅक करतोय. पाहूया पंचांचा इशारा येतोय नो बॉल असल्याचा. पुन्हा एकदा फ्रीची संधी असेल दाजी नाईक या खेळाडूला. सामन्यादरम्यान श्री सदानंद पेडणेकर यांचं आगमन होते. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी पॅव्हलियन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. धावसंख्या 32 धावा. फ्रीचा चेंडू समोर आहे दाजी नाईक. मोठा पट्टा लेग साइडला. पाहूया चेंडू चाललाय हाय हॅलो करत. वन बॉल. पाच चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 36 धावा. चांगला चेंडू. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. या षटकात अवघ्या 6 धावा खर्च करतोय विकी रोगे. 1 गडी बाद करतोय. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 36 धावा. यानंतर समालोचन करतील राज माकले. और लेके जो कि स्क्रीन के ऊपर गेंदबाज हर्ष, अंपायर के जो कि दाएं तरफ से सामने जो कि स्टार खिलाड़ी बबल नाइक के लिए हर्ष की पहली गेंद उड़ाया गगन चुंबी जो कि नीचे, जो कि यहाँ पे कैच का मौका देखने होगा और इस कैच के मौके को बुलाया बबल नाइक की यहाँ पे बारी समाप्त होती हुई. बड़ा झटका यहाँ पे लगता हुआ जो कि अन्वी स्पोर्ट्स रेडी टीम को 36 के ऊपर. जरूर यहाँ पे बड़ा प्रयास किया था, एक बड़े शॉट का प्रयास बबल के बल्ले से हुआ था, लेकिन उतनी ऊंचाई ज्यादा उस गेंद को मिली. सीधे यहाँ पे फील्डर के झोले में जो कि गेंद समाती हुई. बबल की बारी समाप्त होती हुई. बबल की जगह लेने के लिए स्क्रीन के ऊपर जो कि धीरे धीरे मैदान की दिशा की ओर चलता हुआ जो कि सुजीत सावर. मुकाबले में टोटल जो कि बनता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 36 रन. पहली बार जो कि स्ट्राइक के ऊपर सुजीत सावर. हर्ष का पहली गेंद जड़ में डाली हुई गेंद, थोड़ी सी तेज तर्रारी गेंद, रिवर्स स्विप का वहां पे प्रयास किया था, लेकिन प्रयास जो कि प्रयास ही रहता हुआ. गेंद जो कि डॉट निकलती हुई. 2 लगातार गेंदें यहाँ पे डॉट निकलती हुई. महत्वपूर्ण चौथा ओवर लेके हर्ष जो कि स्क्रीन के ऊपर देखने के लिए मिलता हुआ. तीसरी गेंद लेके स्ट्राइक के ऊपर जो कि सुजीत सावर. फिर से एक बार पटकी हुई गेंद, फिर से एक बार गेंद जो कि ऊंचाई प्राप्त करते हुए नीचे जो कि फील्डर लाजवाब कैचिंग का वहां पे प्रदर्शन होता हुआ जो कि दांडी मालवण की तरफ से लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन इस मुकाबले में दिखाते हुए जो कि दांडी मालवण के फील्डर
ओवर लौटे जो कि सस्ते में 0 के ऊपर, उनकी जगह लेने के लिए एक नया बैटर जो कि मैदान में देखने के लिए मिलता हुआ विशाल नाइक। स्क्वायर लेग की दिशा में वहां पे गगन चुंबी यहाँ पे शॉट जरूर लगाया था, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पे दौड़ लगाई फील्डर ने, उस कैच को लपका। सुजीत की बारी समाप्त होती हुई हर्ष जो कि दूसरी सफलता प्राप्त करता हुआ। फिर से एक बार कवर की दिशा में हल्के से वहां पे खेला, फील्डर वहां पे मौजूद नहीं था। जब तक गेंद में फील्डर आते फील्ड करते, आराम से जो कि दोनों बल्लेबाज यहाँ पे 2 रन मुकम्मल करते हुए इस 2 के साथ रन संख्या जो कि आगे हिलती हुई 38 के ऊपर पहुंचती हुई, जो कि चौथा ओवर प्रगति पथ पर 4 गेंदों का खेल खत्म होता हुआ 5वीं गेंद लेके फिर से एक बार जो कि हर्ष तैयार विशाल के लिए। अच्छी गेंद, जड़ में डाली हुई गेंद, खुद के फॉलो थ्रू में वहां पे गेंद को कलेक्ट किया। 5 गेंदों का खेल खत्म होता हुआ अच्छी वापसी वहां पे गेंदबाजी की हैसियत से जो कि हर्ष की तरफ से होते हुए अपनी टीम के लिए मात्र 2 रन खर्च करके 2 सफलता यहाँ पे प्राप्त करता हुआ हर्ष अंतिम गेंद लेके फिर से एक बार विशाल के लिए। इस बार मात्र फिर से स्वीप करने का प्रयास जरूर किया था, नकारा वहां पे बाहुबली दाजी नाइक ने। गेंद जो कि डॉट निकलते हुए 4 ओवर का यहाँ पे खेल खत्म होता हुआ रन संख्या टोटल कुल मिला के बनती हुई 38 रन 3 विकेट के नुकसान के बाद जो कि पहले बल्लेबाजी करते हुए अनवी स्पोर्ट्स रेडी टीम की इस अंतिम महामुकाबले में बड़ा मुकाबला, अंतिम मुकाबला। इस अंतिम मुकाबले में जो कि अनवी स्पोर्ट की जिम्मेदारी पूरे अपने कंधों के ऊपर लेता हुआ जो कि दाजी नाइक, लाजवाब पारी अभी तक तो देखने के लिए मिलती हुई दाजी नाइक के बल्ले से। दाजी नाईक ने 3 चेंडूवरती 3 षटकार खेचल्या। श्री संजय नाईक निकम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक। पांचवा और अंतिम और महत्वपूर्ण ओवर प्रगति पथ पर रितेश जो कि अंपायर के बाएं तरफ से दाजी के लिए पटकी हुई गेंद स्क्वायर लेग की दिशा में, गेंद जो कि निकलती है 1 बाउंस चौका जो कि दाजी नाइक के बल्ले से आता हुआ। जिस दाजी नाइक ने इस पूरे मैच की जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर ली है, वही दाजी नाइक अपने बल्लेबाजी के जौहर, अपने बल्लेबाजी के जलवा इस मैदान के ऊपर दिखाता हुआ इस 4 के साथ रन संख्या आगे हिलती हुई 42, लॉस ऑफ 3 विकेट पहले बल्लेबाजी करते हुए अन्य स्पोर्ट्स रेडी टीम की अंतिम ओवर प्रगति पथ पर 1 गेंद यहाँ पे समाप्त होती हुई आने वाली 5 गेंदें बाकी इस इनिंग की समाप्ति करने वाली। अंपायर का दायित्व निभाते हुए इस महत्वपूर्ण मुकाबले के लिए जो कि सर किशोर भगत, सर संदीप पेड़लेकर, में बगल में जो कि स्कोर बोर्ड का काम निभाते हुए हितेश पेड़लेकर। रितेश की अगली गेंद इस बार फिर से उड़ाया गगन चुंबी काळोबा मंदिर की ओर लगता हुआ सनसनाता दंडनाता यहाँ पे चौगलेश्वर चैंपियंस ट्रॉफी ब्रांडेड षटकार जो कि दाजी नाइक के बल्ले से। हर्ष की जो कि लाजवाब गेंदबाजी चौथे ओवर में 5वीं ओवर जो कि थोड़ी सी महंगी साबित होती है जो कि रितेश की तरफ से पहले 2 गेंदों के ऊपर 10 रन खर्च करता हुआ। तीसरी गेंद लेके रितेश फिर से एक बार दाजी के लिए फिर से एक बार उड़ाया लगता हुआ ये गगन चुंबी दूसरा लगातार छक्का। अगली गेंद लेके उड़ाया लगातार तीसरा यहाँ पे 200 और 500 का इनाम जो क्रिकेट का बाहुबली जिसे कहा जाता है, दाजी नाइक को इनाम जो कि अपने नाम पे लिखता हुआ।
स्लोअर गेल यहाँ पे, लेकिन इस बार मात्र फंसाया, चकाया, वहां पे चकमा देता हुआ जो कि रितेश दाजी को, दाजी की पारी यहाँ पे समाप्त होती हुई, लेकिन लाजवाब पारी, तालियां बजनी चाहिए इस पारी को, ऐसी पारी जो कि दाजी नाइक अपने टीम के लिए इस महत्वपूर्ण अंतिम मुकाबले में खेलता हुआ। रन संख्या टोटल बनती है 60 रन, 4 विकेट के नुकसान के बाद। धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू या इनिंगची समाप्ती करणारा रितेश तैयार अंपायरच्या उजव्या बाजूने। फुल टॉस गेंद और इस गेंद के ऊपर भी नाम लिखा था 6 रनों का, लेकिन गेंद जो कि सीधे यहाँ पे फील्डर के झोले में यहाँ पे समाती हुई, इनिंग की यहाँ पे समाप्ति होती हुई 5 ओवर के समाप्ति के बाद जो कि रन संख्या टोटल स्कोर बोर्ड के ऊपर देखने के लिए मिलती हुई 60 रन, 4 विकेट के नुकसान के बाद 61 रनों का जो कि टारगेट रखता हुआ पहले बल्लेबाजी करते हुए अन्य स्पोर्ट्स रेडी टीम दांडी मालवण टीम के सामने दाजी नाइक की जो कि लाजवाब पारी इस मैदान के ऊपर, इस सियागरना क्रिकेट मैदान के ऊपर जिस दाजी नाइक ने छक्के की यहाँ पे हैट्रिक की थी, उसी प्रकार से कि फिर से एक बार उसका प्रदर्शन होता हुआ इस अंतिम मुकाबले में जो कि दाजी नाइक की तरफ से लगातार 3 बढ़िया छक्के कारोबा मंदिर के ओर निकलते हुए दाजी नाइक के बल्ले से, और रन संख्या टोटल जो कि बनती हुई दाजी के बल्ले से जो कि टोटल बनता हुआ। पंचांना विनंती आहे की सामना थोडासा थांबवायचा आहे, पंचांना विनंती आहे की सामना थोडासा थांबवायचा आहे। विठ्ठल माकले यांना विनंती आहे की तसेच उमेश फडते यांना सुद्धा विनंती आहे की पॅव्हलियन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय, तसेच श्री देवीदास कुमार जिथे कुठे असतील तर त्यांनी सुद्धा पॅव्हलियन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय। थोड्या वेळात उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश श्री विशाल परब यांचं आगमन होत आहे, तरी कृपया सर्व आजी माजी खेळाडूंनी पॅव्हलियन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय। पंचांनी सामना सुरू करायचा आहे। सर किशोर भगत, पंच सर संदीप पेडणेकर सामन्याला सुरुवात करायची आहे, तसेच दांडी मालवण
लक्ष 61 धावांचं लक्ष पार करतो की नाही ते पुढील समालोचन सांगतील ते माझे सहकारी मित्र सावराम शिरोडकर. धन्यवाद राज माकले. मैदानामध्ये या ठिकाणी अंतिम ठराव आपण पाहतोय. अंतिम सामन्यादरम्यान दोन मातब्बर संघ खेळतात. एका बाजूने अन्वी स्पोर्ट्स रेडी तर दुसऱ्या बाजूने खेळतोय निश्चित दांडी मालवड क्रिकेट संघ. पंचाकडनं सामना सुरू झाल्याचा इशारा. स्ट्राईकवर निखिल पराडकर, नॉन स्ट्राईकवर विकी सज्ज होतोय तर बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकासाठी सुजित सावळ सज्ज होतोय. अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघ. टार्गेट ठेवलं जातं 61 धावांचं आणि पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतक, हाफ सेंचुरी. टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईकच्या नावावर. ओ सुंदर सुरुवात मैदानामध्ये. विकेटच्या मागे काय सुंदर यष्टीरक्षण विनय पावनूजी. अगदी चांगलं यष्टीरक्षण. विकेटच्या मागे राहून देखील प्रेक्षकांची या ठिकाणी भर जिंकतोय विनय पावनूजी अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघासाठी. पहिल्या षटकात निर्धाव चेंडूनिशी सुरुवात होते या मॅच मध्ये. ओव्हरपिच चेंडू फॉलोथ्रो मध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सुजित सावळ याच्याकडनं. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव होतोय. तब्बल 61 धावांचा पाठलाग करताना खेळतोय दांडी मालवण क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकली त्यानंतर प्रथमतः फलंदाजी 60 धावा उभारल्या. 61 धावांचा डोंगर या ठिकाणी पार करायचा दांडी मालवण संघाला. ओव्हरपिच चेंडू कव्हरच्या दिशेने खोदून काढलाय. दाजी नाईक साठी मोठी चेस या ठिकाणी जोवर बॅकअप दिला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या चेंडूवर या 2 धावा आणि दुहेरी धावनेशी वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचं खातं ओपन करतोय निखिल पराडकर या अंतिम सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये. 2 फिल्डर एक बरोबर कॉमेंट्री बॉक्स समोर. विशाल दुसरा फिल्डर. लॉंग बाउंड्री लाईनला बबल. फुल टॉस चेंडू फॉलोथ्रो मध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. एक निर्धाव चेंडू. समोर निखिल पराडकर थोडासा फसतोय फलंदाजी करताना. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. बिना गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर होत आहेत. 61 धावांना प्रत्युत्तर देताना 2 धावा धावफलकावर. ओव्हरपिच चेंडू मिडावला या ठिकाणी. चेंडू मिडावला ट्रॅव्हल होतोय अगदी बरोबर समोर. दाजी नाईक चेंडूला बॅकअप देतोय. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकात बदल. 3 धावा धावफलकावर होतात. पहिल्याच इनिंग दरम्यान पहिल्या चेंडू पासून ताबडतोड हल्लाबोल सुरुवात केली होती ती म्हणजे फलंदाज दाजी नाईकने. आणि त्यानंतर हाफ सेंचुरी अर्धशतकीय खेळी नेमक्या फायनल मॅच मध्ये त्याच्या नावावर नोंदवली या सिंह गर्जना मैदानावरती. सिंह गर्जना क्रिकेट क्लब आयोजित व केरवाडी ग्रामस्थ आयोजित या ठिकाणी आपण पाहतोय चौगुलेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचा थरार. स्पर्धेचा अंतिम सामना द ग्रेट ग्रँड फिनाले. ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये या ठिकाणी फटका फसलाय. लॉंग बाउंड्री लाईन वरनं चेंडू येतोय आतमध्ये. वाऱ्याच्या वेगाने चेंडू मागे फिरलाय जरूर परंतु अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून ठेवतोय आणि सफलता प्राप्त होतोय. पहिली सफलता अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाला. माघारी परततोय विकी. बॅक टू द पॅव्हिलियन. रोहितने जर सलग 3 षटकार टोलवले तर तनय निकम यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस येत आहे. या अगोदरच्या इनिंग मध्ये षटकारांची हॅट्रिक करत दाजी नाईक 2 बक्षिसांचा मानकरी ठरला. तब्बल 700 रुपयाचा मानकरी आणि गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी विशाल सज्ज होतोय. विशाल बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकास पहिल्या षटका दरम्यान 1 विकेट आणि मात्र 3 धावा खर्च करतोय सुजित सावळ. समोर विशाल बॉलिंग मार्कवर सज्ज निखिल पराडकर साठी. बॅकफुटवर जाऊन निस्तान फटका. शॉट फाईन लेगला या ठिकाणी झेल होऊ शकतो. राजेश हेरकाली आणि झेलात रूपांतर झालंय. दुसरी सफलता. एक प्राइज विकेट या ठिकाणी हासिल करतोय अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघ. 2 विकेट आणि धावफलकावर मात्र 3 धावा.
धावा धावपलकावर थोडीशी नाजूक अवस्था या ठिकाणी धावपलकावर पाहतो दांडी मालवण क्रिकेट संघ संकटातनं सावरणं गरजेचं असेल अगदी संकटमोचक पारी खेळावी लागेल परंतु संकटमोचक पारी खेळणारा खेळाडू कोण असेल या मॅच मध्ये नवीन खेळाडू रितेश स्ट्राइक वर नॉन स्ट्राइक वर रोहित मालनकर आणि समोर बॉलिंग मार्कर विशाल ज्याने एक सफलता आपल्या पहिल्या चेंडूवर प्राप्त केली आहे सलग 3 षटकारांसाठी 200 रुपयाचं बक्षीस प्रणाली चारी यांच्याकडनं येत आहे अगदी खराब चेंडू फाईनली बाउंड्री लाईनला चेंडू बेरकावून दिलाय रितेश आल्या आल्या चेंडूवर स्वागत करतो गोलंदाजचा षटकारानेशी 6 धावांनी पर्यंत वधारलाय अल्टीपल्टीचा प्रयत्न स्विचिटचा प्रयत्न फसलाय शॉट कव्हर पॉइंटला झेलात रूपांतर तिसरा विकेटचा पतंग दांडी मालवण क्रिकेट संघ संघर्ष करतोय प्रत्युत्तर देताना 61 धावांचा आणि समोर तिसरी सफलता रितेश झेलबाद झाला यावेळी वेगाने जलद गतीने या ठिकाणी चेंडू हाताळला जातोय विशाल याच्या गोलंदाजीत एका निर्धाव चेंडूची खेळ समाप्त धावफलक पुन्हा एकदा स्थिरावला जातो दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त 2 सफलता आपल्या नावावर नोंदवतो विशाल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट बॉलिंग मार्कवर आडवा बॅटने फटका जरूर केला डीप मिड विकेटला बबल नाईक या ठिकाणी मेगा स्क्रीनवर येतोय जोवर चेंडूला बॅकअप दिला जातो एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकात बदल स्ट्राइक मध्ये बदल धावफलक 10 धावांपर्यंत होतोय 61 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे आणि समोर फक्त 10 धावा धावफलकावर दुसरं षटकाची समाप्ती करणारा चेंडू घेऊन एक सफलता प्राप्त गोलंदाज विशाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ओव्हरपिच चेंडू मिड विकेटला 2 फिल्डरच्या गॅप मध्ये फटका खेळलाय अगदी सुंदर क्षेत्ररक्षण एक पैकी सुंदर पैकी नॉन स्ट्राइक वर येतोय मात्र एकच धाव आणि एका धावनिशी 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये समाप्त 3 विकेट आणि धावफलकावर मात्र 11 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटक 18 चेंडू बाकी उरलेत आणि विजयासाठी 18 चेंडू मध्ये बनवायचे 50 धावा दांडी मालवण क्रिकेट संघाला झाला तर 500 रुपयाचं बक्षीस संजय निकम साहेबांकडून येत आहे 18 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण आता मात्र या ठिकाणी पाहतोय रोहित मालनकर स्ट्राइकच्या दिशेने तर नॉन स्ट्राइक वर सज्ज होतो अमित 18 चेंडू 50 धावा बनवायच्या आहेत म्हणजे ज्या 18 चेंडू मध्ये 51 धावा बनवल्या दाजी नाईकने त्या धावा आता मात्र आपल्याला कराव्या लागतील समोर दाजी नाईकच्या फलंदाजी 4 षटकार 5 चौकाराची नोंद झाली बॉलिंग मध्ये बदल या ठिकाणी तिसऱ्या षटकासाठी राजेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाकडनं ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू विकेटच्या मागे काय सुंदर यष्टीरन विनय पावनोजी अगदी निर्धाव चेंडूची खेळ समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावतोय मात्र 11 धावा थोडीशी नाजूक थोडीशी दयनीय अवस्था धावफलकावर होत आहे यावेळी मात्र पुन्हा एकदा फलंदाज फसतोय फटका खेळण्यामागे अजून एका निर्धाव चेंडूची नोंद काय सुंदर गोलंदाजी फलंदाजीत बबल नाईक विनय पावनोजी त्यानंतर या ठिकाणी चेंडू खातर जमा करतायत चेंडू नेमका पिच कुठे झाला लाईनच्या बाहेर आउटसाइड द लाईन की निश्चितच असेल लाईनच्या आतमध्ये बघूया पंच काय निर्णय देत आहेत व्हाईट बॉल असल्याची घोषणा येते निश्चितच चेंडू लाईनच्या बरोबर आतमध्ये होता त्यामुळे तो व्हाईट बॉल असल्याची घोषणा येत आहे आणि धावफलक पुढे सरसवला 12 धावांवर आकुटापाय चेंडू मिड विकेटला ऑन साइडला ताणून मारलाय क्षेत्ररक्षक एक हाती झेल पकडण्याचा प्रयत्न होता चेंडू सीमा पार जातोय षटकारासाठी रोहित याच्या बॅट मध्ये निघालाय षटकार आणि धावफलक तब्बल 18 धावांवर पोहोचला तिसरं षटक 3 चेंडू अजूनही या षटकात बाकी उरले धावांचा पाठलाग होऊ शकतो फक्त रोहितला मैदानामध्ये थांबायचं आहे
ओव्हर पिच चेंडू सरळ बॅटने फटका. यावेळी क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. वेगामुळे की काय तो चेंडू मैदानामध्ये थांबला आणि त्यामुळे की काय तो विदुलला झेड पकडण्यासाठी थोडस कठीण झालं. यावेळी चेंडू लेग स्टिकच्या बराच बाहेर या ठिकाणी नो बॉलचा इशारा येतोय. साईडलाईनच्या बाहेर चेंडू पिच केला जातो त्यामुळे नो बॉल आणि अतिरिक्त धाव असेल. यानंतर असेल फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 23 धावा धावफलकावर. 61 धावांचा जरूर पाठलाग करायचा. तिसरं षटक 23 धावा धावफलकावर. जोपर्यंत दांडी मालवण क्रिकेट संघासाठी रोहित मैदानावर असेल पूर्णपणे सामन्यामध्ये मॅच ऑन असेल ती म्हणजे मालवण क्रिकेट संघासाठी. मैदानामध्ये समोर रोहित मालणकरची फलंदाजी. तमाम मायबाप क्रीडा रसिक या सिंह गर्जना मैदानावरती उपस्थित झालेत. कशासाठी तर याचसाठी चौकार षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा आयाराम गयाराम उडाया 6 रन केली. मैदानामध्ये समाप्त आणि धावफलकावर 22 धावा असं समीकरण. किमान प्रत्येक षटकात बनवायच्या 13 धावा आपल्याला. सन्माननीय प्रणाली सुनील तारी यांच्याकडनं या ठिकाणी येत आहे. चला या ताता या चला परत. 12 चेंडू 26 धावा करायच्या आहेत. विजयाचं समीकरण बारा चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानामध्ये. आणि गोलंदाजीत या ठिकाणी चेंडू सुपूर्त केला होता विशाल चाहत्यामध्ये. समोर अमित मात्र 2 धावांवर खेळतोय तर दुसऱ्या बाजूने मॅच ऑन केली आहे रोहित मालणकरने. ही सेन्सिबल खेळी. पंचांकडे अपील ताणून धरली आहे पायचीची आणि अपील फेटाळून लावली जाते. लेग बायचा इशारा. अतिरिक्त 1 धाव धावफलकावर आणि धावफलक जो 36 धावांवर पोहोचलाय. 11 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा करायच्या आहेत. फक्त आणि फक्त 25 धावांचा फरक नाहीये, तब्बल 25,000 रुपयांचा फरक आहे. कारण आपण पाहतोय फायनलची लढत, मेगा फायनल. यावेळी बघूया काही इशारा येतो. एक मोठा फटका जरूर टोलवण्याचा प्रयत्न होता आणि पंचांकडनं स्वैर चेंडूचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं गेलं, व्हाईट बॉलच्या रूपात धावफलक परावर्तित होतोय. तब्बल 37 धावा, 37 रन. एकदा धावफलकात बदल. धावफलक 38 धावांपर्यंत पोहोचलाय. 38 धावा धावफलकावर. संध्याकाळचं सत्र, वाऱ्याचा वेग देखील अजूनही सुरू आहे मैदानामध्ये. आता मात्र या क्षणी समोर षटकार टोलवण्यासाठी थोडंसं चॅलेंज होत आहे. यावेळी सुंदर फटका. डीप लॉंग लेग चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेखा पार. पुन्हा एकदा निघतोय.
दांडी मालवण क्रिकेट संघ हे नाव नाहीये, लक फॅक्टर देखील आज आहे त्यांच्या सोबत. कारण सकाळचा सदर पुन्हा एकदा उल्लेख केला जाईल. समोर मात्र लक फॅक्टर आहे मैदानामध्ये, त्याला थांबायचं आहे. संपूर्णपणे आशा पल्लवित असतील जोपर्यंत रोहित आणि समोरनं अमित असेल मैदानामध्ये. अमित कदाचित सिंगल धाव घेत स्वतःच्या साथीदाराला स्ट्राईक देत होता, परंतु यावेळी अमितने पारखलं की चेंडू आलाय आपल्या पल्ल्यात आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनला. 44 धावा धावफलकावर. यानंतर करायचे असतील फक्त आणि फक्त 17 धावा. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला फटका. बबल नाईक झेल खाली जरूर होता, झेल सुटलाय मैदानामध्ये आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण. 2 धावेनिशी मैदानामध्ये धावफलक परावर्तित. 46 धावा धावफलकावर पोहोचल्यात. चौथ्या षटकाचा विचार करता या षटकात 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 46 धावा. यानंतर 15 धावा करायच्या आहेत आणि समोर 8 चेंडू बाकी. 8 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानामध्ये. विशाल थोडस दडपणामध्ये दिसतोय. समोरनं अमित ज्याने एक षटकार टोलवला या षटकात विशालच्या विरुद्ध, तो अमित स्ट्राईकवर. ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर. धावा धावफलकावर 52 धावा धावफलकावर झाल्यात. 52 रन. 7 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. 7 चेंडू 9 धावा. एक चेंडू दोन्ही बाजूनी प्रेशर वाढवताना आपण पाहतोय. ओ सुंदर चेंडू. हा कमबॅक करणारा चेंडू विशालच्या बॉलिंग मध्ये. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा. अंतिम षटक 6 चेंडू बाकी उरलेत आणि 6 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 9 धावा असं समीकरण मैदानामध्ये. फक्त आणि फक्त 9 धावांचं समीकरण नाहीये, तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तब्बल 25,000 रुपयाचा फरक आहे 2 बक्षिसांमध्ये. याचा देखील या ठिकाणी उल्लेख केला जाईल. एक हाफ सेंचुरी या अगोदरच्या इनिंग मध्ये आपण बघितली. टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक 18 चेंडू मध्ये बनवलेल्या 51 धावा त्याने आपल्या बॅट मधनं, आणि त्या आपल्याला वाचवायच्या आहेत. समोर वाचवायच्या होत्या फक्त आणि फक्त 61 धावा. धावांचा बचाव करताना नेमकं मैदानामध्ये काय घडलंय. विशाल आणि त्यानंतर तिसरं षटक, तिसरं आणि चौथं षटक जे कमबॅक करून देणार. तिसऱ्या षटकात 24 धावा आणि चौथ्या षटकात 17 धावा कुठल्यात. आणि ही 2 षटकं खऱ्या अर्थानं मॅच मध्ये कमबॅक करणारी षटकं होती. 6 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानामध्ये बाकी उरलंय. 4 दिवसामध्ये चाललेला संपूर्ण क्रिकेटचा या मैदानावरचा प्रवास. 6 चेंडू, चौथा अंतिम दिवस, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो दिवस घोडा व्हावा आणि नेमके शेवटचे 6 चेंडू बाकी उरलेत. तमाम मायबाप क्रीडा रसिक, सगळे क्रीडा रसिक आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या मैदानावरती उपस्थित झालेत. सिंह गर्जना क्रिकेट संघ व केरवडी ग्रामस्थ आयोजित संयुक्त विद्यमान या ठिकाणी आयोजित केलेली एक पहिल्यांदाच या मैदानावरची एक मोठी स्पर्धा, चौगुलेश्वर चॅम्पियन ट्रॉफी. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 6 चेंडू 9 धावा. आपण फक्त खेळाडूंचा या ठिकाणी रोमांच रोखून धरत नाहीये, तर सगळे प्रेक्षक ज्या जागी बसले होते तिथून उभे राहिलेत, कारण त्यांना माहिती आहे सामन्याची काय मोल आहे मैदानामध्ये. बबल नाईक, स्टार बबल नाईक या नावाने संबोधलं जाणारा बबल नाईक मेगा स्क्रीनवर. 6 चेंडू आणि 9 धावा विजयाचं समीकरण. रोहित मालवणकर चेंडू थर्मॅन बाउंड्री लाईनला ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. डीजे समीकरण बनलंय. दांडी मालवण क्रिकेट संघ पहिली 2 षटकं जर बघितली तर अगदी धावफलकावर अगदी नाराजी व्यक्त करणारी कामगिरी पहिली 2 षटकं. कामगिरी कोणी केली तर रोहित मालवणकर. धावा मोजाव्या लागतील रोहित मालवणकरच्या. खऱ्या अर्थानं आतापर्यंतची अप्रतिम भूमिका आज लक फॅक्टर आहे रोहित मालवणकरच्या बाजूने.
यावेळी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. एका चेंडूमध्ये किमान चौकाराची गरज असताना, षटकाराची गरज असताना खूप सामने बघितले, परंतु ज्यावेळी रनर बॉल असतात त्यावेळी कामगिरी थोडीशी फसते मैदानामध्ये. 4 चेंडू आणि 5 धावा बनवायच्या आहेत. पंचांकडे जरूर व्हाईट बॉल साठी मागणी होते, परंतु निर्धाव चेंडू. आत्ताच मैदानामध्ये मी काय सांगितलंय, कारण प्रत्येक चेंडू मागे किमान 1 धाव घेताना आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. आणि जर मोठा फटका खेचायचा असता तर निश्चितच मोठा फटका टोलवला जाऊ शकला असता. 3 चेंडू बाकी आणि 5 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू 5 धावा. समोर एक साधं सुद्धा नाव नाहीये, स्टार ही पदवी त्याला दिली आहे, तो स्टार बबल नाईक. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. धावबाजसाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. रोहित मालणकरची विकेट सॅक्रिफाईस झाली मैदानावर धावबाजच्या रूपात. अंतिम 2 चेंडू बाकी उरलेत आणि 2 चेंडू मध्ये बनवायच्या 5 धावा. पुन्हा एकदा सांगतोय तमाम क्रीडा रसिकांना की सामना अजूनही संपलेला नाहीये. आता मात्र खऱ्या अर्थानं मॅच ऑन झाली आहे. कदाचित रोहित मालणकरने पहिल्याच चेंडूवर जी रणनीती आखली होती की बबलच्या विरुद्ध मी रिव्हर्स स्वीप खेळणार, कदाचित ती रणनीती चांगली होती, परंतु त्यानंतर तो सरळ बॅटने खेळण्यासाठी गेला आणि सलग 3 निर्धाव चेंडू. 28 ज्याच्या बॅटमधनं धावा निघाल्या तो रोहित मालणकर माघारी परतला. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. दोन्ही टीमचा कॅप्टनने नोट करून घ्या. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा अजून एक सामना खेळवला जाईल, कारण कंपल्सरी चेसमुळे कुठल्याही संघाच्या बाजूने सामना झुकावा अशी आमच्या क्रीडा रसिकांची आणि आयोजकांची रणनीती आहे. आणि त्यामुळेच की काय हा सुपर ओव्हरचा अवलंबन केला जातोय. 2 चेंडू आणि 5 धावा बनवायच्या आहेत. एका षटकारानिशी खेळणाऱ्या अमित स्ट्राईकवर तर राज तोडणकर नॉन स्ट्राईकवर. फ्रंट फुटवर जातोय फलंदाज दीप कार्लिकला फटका खेळला. फिल्डर बॅकअप देतोय. जोवर बॅकअप दिला जाईल 2 धावा पूर्ण. यावेळी राज तोडणकरला माघारी परतावं लागतंय. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. आता बनवायचं एका चेंडू मध्ये 3 धावा. पुन्हा एकदा सांगतोय सामना टाय झाला बरोबरीत सुटला तर डीजे टाय झाला बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळला जाईल. परंतु त्या अगोदर सांगतोय चौगुलेश्वर चॅम्पियन ट्रॉफीची फायनल सगळ्या क्रीडा रसिकांना आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मेगा फायनल साठी. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मन जिंकणारा आणि संपूर्णपणे पैसा वसूल सामना मैदानामध्ये. प्रेक्षकांना नावा कदाचित मान्यवर अजूनही थोडेसे या ठिकाणी लांबलेत आणि कदाचित मान्यवरांची वाट पाहण्यासाठी हा सुपर ओव्हरचा सामना तर नसेल ना, आणि कदाचित मान्यवरांची वाट पाहण्यासाठी हा सुपर ओव्हरचा सामना होऊ शकेल काय. चला एक मिनिट. चला आयोजन कमिटीचे व्हॉलेंटियर आहेत तर चला सगळी टीम आपली पुढे चला, कारण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. मान्यवरांना घेऊन आपण व्यासपीठावर यायचं आणि व्यासपीठावर विनंती असेल मालवण संघाचे जे खेळाडू समोर बसले तर मालवण संघाच्या खेळाडूंना थोडीशी विनंती असेल थोडेसे आपल्या पायऱ्या खाली करा, कारण मान्यवर येत आहेत. राज असेल कदाचित 50,000 की 25,000 आणि समोरनं
मालवण संघासाठी किती रुपयांचा असेल? एकतर 25,000 किंवा 50,000, म्हणजे त्या एका चेंडूसाठी 25,000 रुपयाचा फरक आहे. तसेच श्री प्रितेशजी राऊळ, श्री मनोज उगवेकर, श्री राहुल गावडे यांचेही या सामना दरम्यान आगमन होते. श्री सागर राणे यांचेही आगमन होते. श्री लक्ष्मीकांत करपे, श्री विद्याधर नाईक, श्री अमित गावडे, विद्याधर धांजी यांचेही या मैदानावरती शेवटचा चेंडू संपूर्ण स्पर्धेदरम्यान. ओव्हरपिच चेंडू मिड विकेटला झेल होऊ शकतो. फिल्डर झेल खाली. झेल पकडलाय. एका चेंडू मध्ये 3 धावांची गरज होती आणि समोर कामगिरी झाली मैदानामध्ये. आणि कामगिरी कोणी केली आहे? बबल नाईक, ज्याच्या नावा क्षणातच या ठिकाणी आमच्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत होईल. त्यामुळे सगळे आमचे तमाम मायबाप क्रीडा रसिक की सगळे खेळाडू आपण काही क्षणासाठी अगदी थोडासा वेळ खर्च करूया आमच्या सगळ्या मान्यवरांसाठी, कारण तुमचा सामना बघण्यासाठी